हा कार्यक्रम इथं आयोजित केला होता ते पाहण्यासाठी तुम्हाला. तर चला पाहूया. आज आमुष्यानिमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान इथे शिवपूजा, अभिषेक आणि पितृनिवारण विधी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमासाठी बऱ्याच जणांनी आपल्याकडे देणगीच्या स्वरूपात काही रक्कम जमा केली होती. त्यातील काही नावं आहेत जे मला उपलब्ध झाले आहेत. ते विद्या घाटोळ, अरविंद खोपरडे यांच्याकडूनही अन्नदानानी पूजेसाठी रक्कम देण्यात आली होती. अरुणा दोनापुरे हैदराबाद त्यांनीही अन्नदान आणि अभिषेकासाठी देणगी पाठवली होती. सुरेखा राम बनसोडे यांनीही पूजेसाठी देणगी पाठवली होती. सुनीता संजय लामते यांनीही आमुष्याच्या कार्यक्रमासाठी देणगी पाठवली होती. नकुल कराड यांच्याकडूनही आणि अर्चना कराड यांच्याकडून अन्नदान. नारे विजय यांनीही संजय विजय नारे यांच्या नावे अभिषेक आणि अन्नदानासाठी देणगी पाठवलेली आहे. प्रवीण विठ्ठल संखे यांच्याकडूनही त्यांचे पितर त्यांच्यासाठी पूजा व अन्नदानासाठी देणगी पाठवलेली आहे. राहुल अविनाश पाटील, सौभाग्यवती पाटील आणि समस्त पाटील परिवार यांच्याकडून ही प्रति आमुष्याप्रमाणे याही आमुष्याला अन्नदानासाठी पूजेसाठी देणगी पाठवलेली होती. प्रकाश जाधव नाशिकहून अन्नदानासाठी पूजेसाठी देणगी पाठवलेली आहे आमुष्याच्या. रुक्मिणी सुपणे म्हणजे पाटील यांच्याकडूनही सुहास जगन्नाथ पाटील यांच्या नावे आमुष्यानिमित्त अभिषेक अन्नदानासाठी देणगी पाठवलेली आहे. साधना पोद्दार आणि समस्त पोद्दार परिवार गुजरात यांनी प्रति आमुष्याप्रमाणे याही आमुष्याला अभिषेक आणि अन्नदानासाठी देणगी पाठवलेली आहे. ऋषिकेश पाटील यांच्याकडूनही त्यांचे वडील अरविंद प्रभाकर पाटील यांच्या वडिलाचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त अन्नदान करण्यासाठी आपल्याला देणगी दिली आहे. रंगराव सहदेव टेपुगडे यांनीही प्रति आमुष्याप्रमाणे याही आमुष्याला अन्नदानासाठी आमुष्याच्या देणगी दिलेल्या आहे. निरंजन गुरव कोल्हापूरहून यांनी पण देणगी दिली. विनोद पाटील, राजेंद्र बबन हवलदार यांच्याकडूनही त्यांचे पित्र कैलासवासी बबन आनंदा हवलदार, कैलासवासी लक्ष्मीबाई बबन हवलदार, कैलासवासी अक्षय संजय हवलदार यांच्या स्मरणार्थ अभिषेक आणि अन्नदान. अर्चना पवन चरपे यांच्याकडूनही आमुष्यानिमित्त देणगी पाठवली आहे. शिवाजी दत्तात्रय पाटील यांनीही अन्नदानासाठी देणगी पाठवली आहे. नामदेव रामा सित्रे यांच्याकडूनही आमुष्या कार्यक्रमासाठी प्रसाद आणि अन्नदानासाठी देणगी पाठवली आहे. सविता सचिन गाडीलकर यांच्याकडून कैलासवासी होनाजी भागोजी गाडीलकर यांच्या स्मरणार्थ पूजा आणि अन्नदान आमुष्यानिमित्त. सुनील यशवंत भालेराव, मान्या सुनील भालेराव, स्वप्नाली सुनील भालेराव यांच्याकडूनही आमुष्या कार्यक्रमासाठी देणगी दिलेली आहे. मयूर काशीनाथ भावसार यांच्याकडूनही आमुष्या कार्यक्रमासाठी देणगी पाठवली आहे. कैलासवासी रमेश घाग यांच्या स्मरणार्थ रश्मी घाग यांच्याकडूनही अन्नदान आमुष्यानिमित्त
करण्यासाठी देणगी पाठवली आहे. श्री कृष्ण तातोबा चोरगे यांच्याकडून ही अभिषेकासाठी देणगी पाठवली. संगीता बाळासाहेब सातव यांच्याकडूनही. प्रकाश गणपती सूर्यवंशी प्रति अमावस्याप्रमाणे याही अमावस्यासाठी देणगी पाठवली आहे. अमावस्यानिमित्त अन्नदान करण्यासाठी आकाश रोडे यांनीही देणगी पाठवली. प्रकाश नामदेव शेळके नाशिक यांनीही अमावस्या कार्यक्रम आणि अन्नदानासाठी देणगी पाठवलेली आहे. विजया पांडुरंग साठे यांच्याकडून सौबाई शंकर साठे हिंदू कृष्ण भिऊ कडे यांच्या नावे अभिषेक आणि अन्नदान करण्यासाठी देणगी पाठवली. विजय तुकाराम मिसळ यांच्याकडून त्यांच्या आई सुभद्रा तुकाराम मिसळ यांच्या नावे अन्नदान करण्यासाठी देणगी पाठवलेली आहे. सुरेखा नारायण कोळगे आणि समस्त कोळगे परिवार पुणे यांनी अन्नदानासाठी अमावस्या अन्नदानासाठी महाप्रसादासाठी देणगी पाठवलेली आहे. पियुष ढोक, अनिता गायकवाड, दत्ता बोर्डे, प्रमोद गणपती गायकवाड आणि स्वप्ना काकडे यांच्याकडून सर्व पितरांकरता अन्नदानासाठी देणगी पाठवलेली आहे. अविनाश हंगरेकर यांच्याकडूनही सर्व पितरांकरता अन्नदान. अभिजित हंगरेकर यांच्याकडून कैलासी दोंडेच्या घोगरे यांच्या स्मरणार्थ अन्नदान. रूपाबाई शिवाजी काकडे यांच्याकडून सर्व पितरांसाठी अन्नदान. आकाश बागळ, आदित्य बाळासाहेब मोरे, हेमंत जगन्नाथ पाटील, अक्षय बबन हृदय, सतीश दिवेकर, वैशाली सुतार, स्वप्नील जहार, प्रमोद मधारे यांनीही अन्नदानासाठी देणगी पाठवली. प्रवीण काकडे यांच्याकडून कैलासवासी नथुलाल काकडे, कैलासवासी इंद्राबाई काकडे यांच्या स्मरणार्थ अन्नदानासाठी देणगी पाठवलेली आहे. शुभांगी मोरेहे यांनी पण देणगी दिली. शुभम खरात, बाबर, राजेश शिवाजी धुमाळ यांनीही अन्नदानासाठी देणगी प्रति अमावस्याला देत असतात, याही वेळेस पाठवलेली आहे. अभिजित टेकावडे यांनीही अन्नदानासाठी देणगी दिली. राहुल शिंदे यांनीही अमावस्या अन्नदानासाठी देणगी पाठवलेली आहे. रवींद्र सोरना यांनीही अमावस्या अन्नदानासाठी देणगी पाठवलेली आहे. रुपाली लडटकर यांनी आणि मृणाली काटे यांनीही अमावस्या अन्नदानासाठी देणगी पाठवली. सीमा गोरे यांनीही अन्नदानासाठी देणगी पाठवलेली आहे. ऋतिका शेलार यांनीही अन्नदानासाठी देणगी पाठवलेली आहे. अनिल टोटे यांनी अन्नदानासाठी देणगी पाठवलेली आहे. कुणाल जेंधे यांनीही अमावस्या अन्नदानासाठी देणगी पाठवली. सुरेखा बनसुरे यांनीही अन्नदानासाठी देणगी पाठवली आहे. समस्त देणगीदारांचे श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थानाकडून आभार मानण्यात येत आहेत. तर अशा प्रकारे श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान इत्यामध्ये सर्व अन्नदान पूजा अर्चा सर्व व्यवस्थित पार पाडलं. धन्यवाद. श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थानमध्ये अमावस्या निमित्त आज पूजा, पितरांसाठी जी पूजा असते, शिवपूजा असते, अभिषेक असतो, हे सर्व पार पडलं. आणि या कार्यक्रमासाठी बऱ्याच शिवभक्तांकडून देणगी पाठवण्यात आली होती. पूजेसाठी, अन्नदानासाठी, अमावस्या कार्यक्रमासाठी. त्यातील प्रमुख नावं आहेत विद्या घाटोळ, अरविंद कोपर्डे यांच्याकडूनही अन्नदान. अरुणा डोनापुरे हैदराबादहूनही त्यांनी
आमुष्या निमित्त अभिषेकाने अन्नदानासाठी देणगी पाठवली होती. सुरेखा रामा बनसोडे यांनीही अन्नदानासाठी देणगी पाठवली होती. सुनीता संजय लामते यांनी पण अन्नदानासाठी देणगी पाठवली. नकुल कराड यांच्याकडून आणि अर्चना कराड अन्नदान यांच्याकडून. नारे विजय यांनीही संजय विजय नारे यांच्या नावे अभिषेकाने अन्नदानासाठी देणगी पाठवली. प्रवीण विठ्ठल संखे यांच्याकडून त्यांचे पितर यांच्या पूजेसाठी आणि अन्नदानासाठी देणगी पाठवलेली आहे. राहुल अविनाश पाटील पुणे यांनीही अन्नदानासाठी देणगी पाठवलेली आहे. प्रकाश जाधव नाशिक यांनीही अन्नदानासाठी आमुषेच्या देणगी पाठवलेल्या आहे. रुक्मिणी सुपणे पाटील यांच्याकडूनही सुहास जगन्नाथ पाटील नावे अभिषेक आणि अन्नदान करण्यासाठी देणगी पाठवलेली आहे. साधना पोद्दार आणि समस्त पोद्दार परिवार गुजरातहूनही नेहमीप्रमाणे याही वेळेस त्यांनी देणगी पाठवली आहे. ऋषिकेश पाटील यांच्याकडून त्यांचे वडील अरविंद प्रभाकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदानासाठी देणगी पाठवली आहे. रंगराव सहदेव पेपुगडे यांनीही अन्नदानासाठी देणगी पाठवली. निरंजन गुराव कोल्हापूर, विनोद पाटील, राजेंद्र बबन हवलदार यांच्याकडूनही कैलासवासी बबनराव आनंदा हवलदार, कैलास लक्ष्मी बबन हवलदार, कैलास अक्षय संजय हवलदार यांच्या स्मरणार्थ अभिषेकाने अन्नदान. दत्तात्रय कडतू आणि समस्त कडतू परिवार औरंगाबाद यांनीही नेहमीप्रमाणे याही आमुष्याला देणगी पाठवली आहे पूजेसाठी आणि अन्नदानासाठी. अर्चना पवन चरपे, शिवाजी दत्तात्रय पाटील यांनीही अन्नदानासाठी देणगी पाठवली. नामदेव रामा शिंद्रे यांच्याकडूनही आमुषा कार्यक्रमाने महाप्रसादासाठी देणगी पाठवलेली आहे. सविता सचिन गाडीलकर यांच्याकडूनही कैलासवासी होनाजी भाकोजी गाडीलकर यांच्या स्मरणार्थ अन्नदानानी पूजा. सुनील यशवंत भालेराव, माया सुनील भालेराव, स्वप्नाली सुनील भालेराव यांच्याकडूनही पूजा आणि अन्नदानासाठी देणगी पाठवली आहे. मयूर काशीनाथ भावसार यांनी पण देणगी पाठवली. कैलास रमेश घाग यांच्या स्मरणार्थ रश्मी घाग यांच्याकडूनही अन्नदान. श्री कृष्णा तातोबा चोरगे यांच्याकडूनही यांच्याकडूनही अन्नदानासाठी देणगी आलेली आहे. संगीता बाळासाहेब जाधव, प्रकाश गणपती सुनोशी हे प्रति आमुषाला देणगी पाठवतात. याही वेळेस त्यांनी देणगी अन्नदानासाठी पाठवली आहे. प्रकाश नामदेव शेळके यांनीही नाशिकहून देणगी पाठवली आहे. विजया पांडुरंग साठे यांच्याकडून साऊबाई शंकर साठे, हिंदू कृष्णा भिवकडे यांच्या नावे अन्नदानासाठी अभिषेकासाठी देणगी पाठवली आहे. विजय तुकाराम मिसळ यांच्या आई सुभद्रा तुकाराम मिसळ यांच्या नावे अन्नदान करण्यासाठी देणगी पाठवली आहे. सुरेखा नारायण कोळगे आणि समस्त कोळगे परिवार पुणे येथून त्यांनी आमुष्याच्या अन्नदानासाठी देणगी पाठवली आहे. पियुष डोक, अनिता गायकवाड, दत्ता बोर्डे, प्रमोद गणपती गायकवाड आणि तसेच स्वप्ना काकडे यांच्याकडून सर्व पितरांसाठी अन्नदान. अविनाश हंगरगेकर यांच्याकडूनही सर्व पितरांकरता अन्नदान. अभिजित हंगरगेकर यांच्याकडून कैलाशी दोडीच्या घोगरे यांच्या स्मरणार्थ अन्नदान. रूपबाई शिवाजी काकडे यांच्याकडून सर्व पितरांकरता अन्नदान. आकाश बागल, आदित्य बाळासाहेब मोरे, हेमंत जगन्नाथ पाटील, अक्षय बबन पाटोदे, सतीश दिवेकर, वैशाली सुतार, स्वप्नील दहार, प्रमोद मधारे यांच्याकडून देणगी पाठवली. प्रवीण काकडे यांच्याकडून कैलास नटुलाल काकडे, गोविंद्राबाई काकडे यांच्या स्मरणार्थ अन्नदान. शुभंगी मुरेहे, शुभम खरात, बाब राजेश, शिवाजी धुमाळ, अभिजित टेकावडे, राहुल शिंदे, सुवर्णा रवींद्र सुवर्णा, स्मिता इंदुरकर, रुपाली हटकर, मृगाली काटे, सीमा नोरे, ऋतिकेश शेलार, अनिल तोटे, कुणाल झेंदे, सुरेखा बनसोडे यांच्याकडूनही आमुष्यासाठी देणगी पाठवलेली आहे. समजा सर्वांचे देवस्थानाकडून आभार मानण्यात आहेत.
ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.